नमस्कार, मैं हूं शालिनी और आप देख रहे हैं न्यू महाराष्ट्र 24 न्यूज। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। महागांव कस्बा ग्राम सभा का बहिष्कार, सरपंच उप सरपंच पर फर्जीवाड़े के आरोप। महागांव कस्बा के बड़गांव गाड़वे गांव में 17 सितंबर को बुलाई गई विशेष ग्राम सभा का ग्रामीणों ने बहिष्कार कर विरोध दर्ज कराया। ग्रामीणों का आरोप है कि ग्राम पंचायत की ओर से लगातार फर्जी सहिया की जाती है। यहां तक कि मृत व्यक्तियों के नाम से भी सहिया दिखाकर ग्राम पंचायत न केवल ग्रामीणों बल्कि शासन को भी गुमराह कर रही है। इसी कथित गैर प्रकार का विरोध जताते हुए पूर्व जिला परिषद सदस्य विनोद खोड़े और ग्रामस्थों ने सचिन को लिखित निवेदन सौंपा। ग्रामीणों का कहना है कि 4 सितंबर को ग्राम सभा दिखा दी गई है, लेकिन हकीकत में कई सदस्य उपस्थित ही नहीं थे। बावजूद इसकी उनकी सहिया करके उपस्थिति दर्ज की गई है। ग्रामस्थों में सरपंच, उप सरपंच और सचिव पर फर्जीवाड़े का गंभीर आरोप लगाते हुए इस मामले में कड़ी कार्रवाई की मांग की। आज ग्राम पंचायत येथे 17/9/2025 येथे मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजना या शासनाच्या अंतर्गत योजना शुभारंभ त्या मार्गदर्शनाखाली एक ग्रामसभा, विशेष ग्रामसभा ग्रामपंचायतने लावलेली आहे। त्यासाठी आम्ही ग्रामवासी वडगाव गाजीपूर येथील आदरणीय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं अभिनंदन करतो की त्यांनी मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजना राबवली। त्याबद्दल आम्ही गावकऱ्याच्या वतीने वडगाव आणि गाजीपूर येथील गावकऱ्याच्या वतीने, जनतेच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि गावकऱ्याच्या वतीने आभार सुद्धा मानतो। परंतु मित्रहो, या भ्रष्टाचारी ग्रामपंचायतच्या विरोधात आमचा निषेध आहे। या भ्रष्टाचाराचा आम्ही निषेध करतो। ग्रामपंचायतच्या या भ्रष्टाचाराचा, ग्रामपंचायतच्या या भ्रष्टाचारांचा मित्रांनी आमच्या ग्रामपंचायतचे प्रश्न मांडण्यासाठी यांनी पोर्टलवर ग्रामसभा दाखवली। त्या वडगाव आणि गाजीपूर येथील ग्राम जनतेचाच विश्वासघात केला नाही, तर यांची एवढी मोठी मजल की यांनी प्रशासनाला सुद्धा उल्लू बनवलेला आहे। तरी माझी प्रत्येक गावातील नागरिकांना विनंती आहे, हा भ्रष्टाचार माझ्या एकट्या वैयक्तिक माझ्या मालकीचा नाही आहे। ही ग्रामपंचायत काय कोणाची आहे? ग्रामपंचायत म्हणजे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि ते सदस्य यांची नाही आहे। ही ग्रामपंचायत हा ग्रामीण भागातील विकासाचा गाभा आहे। आपल्या गावातील विकास करायचा असेल तर ही ग्रामपंचायत आपला आत्मा आहे। परंतु याच ग्रामपंचायतने एवढा मोठा भ्रष्टाचार करून या ग्रामवासियाचे प्रश्नच मांडण्यासाठी ग्रामसभा ठेवली नाही। आज जी ग्रामसभा तुम्हाला दाखवत आहे मित्र हो, आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी ही पंचायत राज ग्राम समृद्ध योजना राबवलेली आहे। खरोखरच अभिमानास्पद आहे। परंतु ह्या योजना जनतेपर्यंत पोहोचत नाही आहे। एवढा मोठा भ्रष्टाचार हा माझा वैयक्तिक भ्रष्टाचार नाही आहे। माझ्या गावातील ग्रामसभेचे जे पदसिद्ध सभासद आहे, मतदार यादीतील 18 वर्षावरील प्रत्येक माझ्या गावातील वडगाव आणि गाजीपूर येथील सभासद हा पदसिद्ध सभासद आहे। आणि या प्रत्येक सभासदाला तो अधिकार घेण्याचा रितसर मार्ग आहे। परंतु यांनी शासनाला सोडावं, या ग्रामीण जनतेला सुद्धा फसवणूक केली आणि या ग्रामसभा पोर्टलवर दाखवली। मला एक सांगा की मग ह्या ग्रामसभेत झालेले, या ग्रामपंचायत मध्ये झालेले भ्रष्टाचार आम्ही मांडायचे कुठे? आम्ही रितसर तक्रार केलेली आहे। चौकशी अंती तुम्हाला माहीतच होईल की या ग्रामपंचायतने काय काय भ्रष्टाचार केलेला आहे। आणि मला तर एक सांगायचं आहे, ही पंचायत राज योजना कैलासवासी वसंतराव नाईक आणि त्यानंतर संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 2 महान मूर्तींना आम्ही विनम्र अभिवादन करतो की त्यांनी आमच्या जो संविधानाचा असं महान शस्त्र दिला। अरे मला एक सांगा, या संविधानाने दिलेला हक्क कलम 7 नुसार ग्रामसभेत प्रत्येक नागरिकाला तो हक्क मांडण्याचा अधिकार आहे। तो हक्कच या संविधानाने दिलेला हक्क सुद्धा या ग्रामपंचायतची एवढी बदल की तो हक्कच हिरावून घेतलेला आहे। म्हणजे यामधून मला असं म्हणायचं आहे की ही लोकशाही नसून या ग्रामपंचायतमध्ये लोकशाही प्रणालीनुसार कुठेच कारभार मला पाहायला मिळत नाही। मला एक सांगा, संविधानाने कलम 7 नुसार प्रत्येक लाभार्थ्याची निवड करण्याचा अधिकार ग्रामसभेला दिलेला आहे।
ग्रामसभा निवड करते फक्त ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच किंवा सदस्य यांना फक्त प्रमाणित करण्याचा अधिकार आहे आणि ते प्रमाणित केल्यानंतर पंचायत समिती वरती त्या योजना पाठवायच्या आहे की अशी लाभार्थ्याची निवड झालेली आहे. यांना कोणी अधिकार दिलेला नाही आहे. मला दाखवा, मला लेखी अर्ज द्या की एखाद्या व्यक्तीला लाभार्थी निवडण्याचाच अधिकार दिलेला आहे. नाही दिलेला आहे मित्रहो. यांनी तर त्या संविधानाला सुद्धा पायदळी तुडवलेला आहे. म्हणजे एक प्रकारची या गावामध्ये छुपी हुकुमशाही सुरू आहे. आज जर या छुप्या हुकुमशाहीला आपण आळा घातला नाही तर या लोकशाहीला हे पायदळी तुडवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझ्या या जनतेला हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. माझी कोणतीच इस्टेट या लोकांनी चोरलेली नाही आहे. तुमचा हक्क चोरलेला आहे, तुमच्या योजना चोरलेल्या आहे. तुमच्या शाळेतील तुमचे जे माझे गोरगरिबाचे मुलं आहे ते शाळेत शिकत आहे, त्यांच्या आरोग्याशी यांनी खेळ केलेला आहे. म्हणून माझ्या या गावकऱ्यांनी सांगत आहे की माझ्या शाळेत तो वॉटर फिल्टर लागला नाही म्हणजे माझ्या पोराचाच आरोग्य आहे का? मी बोलतो या माझ्या घोळ्या घोळ्या जनतेला मिसगाईड करत आहे की हे राजकारण नाही मित्र हो. तुम्ही वाचा, खरं काय आहे ते सांगा. हे राजकारण नाही आहे. आपल्या हक्कासाठी आपण लढलो म्हणजे राजकारण का? अरे लोकशाहीच्या हक्कासाठी लढलो म्हणजे आपण हक्क का? ग्रामसभेला तो हक्क दिलेला आहे. आजपर्यंत ग्रामसभा म्हणजे काय आपल्याला कळलंच नाही. ही जनजागृती करण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे आणि ग्रामसभेत प्रत्येक लाभार्थ्यांना लाभार्थी निवडण्याचा अधिकार ग्रामसभेला दिलेला आहे, कोणत्या एका हुकुमशाला दिलेला नाही आहे. म्हणून या भ्रष्टाचारी ग्रामपंचायतचा मी आज निषेध करतो. भ्रष्टाचारी ग्रामपंचायतचा, भ्रष्टाचारी ग्रामपंचायतचा. खबरों में अब तक के लिए बस इतना ही. फिर होगी आपसे मुलाकात. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए न्यू महाराष्ट्र 24 न्यूज. ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन दबाना न भूलें. यदि आप हमें फेसबुक या इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें. धन्यवाद.